आपण आता चिपळूणमधील अतिशय प्रसिद्ध असेल चिपळूणपासून नजदीकच साधारण अर्धा मैलावर मुंबई गोवा हायवेपासून अर्धा मैलावर आतमध्ये श्री विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे. अतिशय प्राचीन आणि पुरातन काळाचं मूर्ती आहे श्रीदेवीची. मी तुम्हाला जवळून दाखवतो. या मूर्तीमध्ये अष्टभुजा आणि बाजूला श्री गणपती बाप्पांचं आहेत आणि ह्या जी झाकलेली कोरण्याने झाकलेली जी मूर्ती आहे ती मूर्ती भगवान कार्तिकेय यांची आहे. कार्तिकेयांची मूर्ती झाकलेल्या अवस्थेत असण्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला भगवान कार्तिकेय तपश्चर्यासाठी बसलेले होते त्यावेळेला मातेने त्यांच्या इथे गेले असतात तेव्हा त्यांना विचारलं म्हणजे कार्तिकेय तुझं लग्न करायचं आहे तर त्यांनी विचारलं आई लग्न म्हणजे काय तर माझ्यासारखी तुला एक माझ्यासारखी एक स्त्री तुझी बायको होणार आहे. तर म्हणाल सगळं स्त्री माझ्या आई समान आहेत मी कोणाशीही लग्न करणार नाही. त्यापासून ते अविवाहित आहेत. हे भगवान कार्तिकेय यांचं त्यापासून त्यांनी कार्तिकेयांनी सांगितलं की कुठल्याही स्त्रीचं मुख बघणार नाही आणि जी स्त्री माझं मुख बघेल तिला वैधव्य प्राप्त होईल असं त्यांचं ते शाप असल्यामुळे भगवान कार्तिकेयांचं दर्शन स्त्रियांना घडतं आहे. आता हे दर्शन या देवळामध्ये मागील बाजूने पुरुषांसाठी उपलब्ध असतं. ही काच बाजूला सरकवली की ते भगवान कार्तिकेयांचं अतिशय सुरेख लोकप्रिय मूर्तीचं दर्शन होतं. हे भगवान कार्तिकेय आहे आपण पाहू शकता या ठिकाणी. त्यामुळे ते स्त्रियांना दर्शन होऊ नये म्हणून ते मंदिरामध्ये हे असे काच लावून ती बंद केली जाते. अतिशय हे मंदिर पूर्वी एका डोंगरात आणि साध्या स्वरूपात होतं. या ठिकाणी असं मस्त लाकडी शिसबी देवार आहे. तो पूजेकरता वापरला जातो सत्यनारायणाच्या पूजेकरता. हे देवीची आब्दागिरी आहे. हा सभामंडप आहे फार मोठा. हे मंदिर चालुक्य नरेश पहिला पुलकेशी सम्राट पुलकेशी यांच्या मातेने त्यांची माता ही शिलाहार घराण्यातली होती. शिलाहार राजांची कन्या होती त्याने आणि ती चिपळूणची होती. शिलाहार राजांचं चिपळूणमध्ये राज्य होतं चिपळूण कोकण परिसरामध्ये. तर त्या शिलाहार राजांनी ह्या ठिकाणी त्या मातेने दक्षिणेतून तिची मूर्ती विंध्यवासिनीची इथे आणली आणि तिची इथे स्थापना केली होती आपल्या माहेर घरामध्ये. अतिशय विलोभनीय अशी ती अष्टभुजा देवीची मूर्ती आता गर्दी आहे नवरात्र असल्यामुळे छान त्याच्यानंतर मंदिरामध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा आहे. बाजूला मोठा डोंगर आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे साधारण 20-25 वर्षापूर्वी तर डोंगर कोसळून मंदिर गडप झालं होतं. पुन्हा हे मंदिराचा जीर्णोद्धार झाला. छान सुंदर मंदिर आहे बघण्यासारखं प्रेक्षणीय स्थळ आहे. तुम्हाला मंदिराची माहिती तर ह्या ठिकाणी वाचनची पुस्तक पुस्तक वर्धापन दिन कार्तिक स्वामी दर्शन असे कार्यक्रम होत असतात. आणि ही मंदिराची माहिती देणारं हा बोर्ड आहे अतिशय सुरेख आहे. पूर्ण माहिती देते मी थोडा वेळ थांबतो येतो तुम्हाला सर्वांना वाचता येईल. अगोदर तर नवरात्र निमित्ताने या ठिकाणी अतिशय सुरेख असं मंगलमय वातावरणामध्ये अनेक भक्तजन या ठिकाणी येत आहेत. अतिशय सुरेख सजावट केली मंदिराभोवती छान प्रकारे मंगल वातावरण आहे. या बाजूला तळ आहे. इकडे मंदिर जरा पायऱ्याने चढून यावं लागतं. वृद्ध लोकांसाठी बाजूला धरायला व्यवस्था मंदिराच्या वतीने करण्यात आलेली अशा प्रकारे वृद्ध व्यक्ती धरूनवरती येऊ शकतात. आता नवरात्रीमुळे इथे बाजूला दुकानं वगैरे लागलेली असतात परंतु इतर वेळेला तशी काही हे नसते. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरणात इकडे येतं. निवांत बसण्यासारखं
खूप सुरेख केलेली आहे मंदिर प्रशासनाने आणि इथल्या स्थानिक ग्रामस्थ लोकांनी. मंदिराची फार छान प्रकारे हे असं पूर्ण मंदिर आहे इथं. वरती जाण्याचा मार्ग आहे. इथं मंदिराच्या इथं बाजूला एक छान तळ आहे, मोठं तळ आहे. सतत कायम बारमाही पाणी असते या तळ्याला. आणि इकडून या विविध शंकराच्या शिवलिंगाची स्थापना इथे आहे. बाजूला तिकडे असं मोठं ओहोळ आहे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला पर्या म्हणतात, पर्या. तर तो पर्या आहे. पावसाळ्यामध्ये अतिशय वेगाने पाणी वाहत असतं. आता इथे काळोख असल्यामुळे दिसणार नाही, पण एकंदरीत खूप छान आणि प्रसन्न मन प्रसन्न होईल असं हे मंदिराचा आवार आहे. अतिशय छान आहे. एकदा चिपळूणात आलात तर नक्की अवश्य भेट द्या. श्री क्षेत्र विंध्यवासिनी मंदिर